नमस्कार मित्रांनो, आज बऱ्याच दिवसानंतर आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकत आहोत. आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपला यूट्यूब चॅनल ऑलराऊंडर बाय निखिल बादलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, अनेक दिवसांपूर्वी व्हिडिओ टाकला होता, म्हणजे जवळजवळ वर्ष होत आलं. व्हिडिओ न टाकण्याचं कारण म्हणजे मला अनेक मित्रांनी विचारलं की बाबा काय झालं, का नाही टाकत, काय प्रॉब्लेम आहे. आणि त्यातले त्यात मला राजकारणाचं जास्त वेळ, त्याच्यामुळे मी बरेच राजकीय व्हिडिओ टाकायचो. तर बऱ्याच जणांना वाटलं की बाबा काही धमकी आली का, काही कुणी काय दम दिला का, बऱ्याच गोष्टी होत होत्या. पण मी एक इथं सांगण्यासारखं नाही, एक स्वप्न स्वतःशी ठेवलं होतं, एक ध्येय ठेवलं होतं. ते पूर्ण झाल्याशिवाय व्हिडिओ करायचा नाही, व्हिडिओ टाकायचा नाही. कारण की व्हिडिओ टाकणं, व्हिडिओ बनवणं याला मित्रांनो बराच वेळ जातो आणि आपण काय तेवढं प्रोफेशनल नाही आहे. आपल्या मागे काही टीम नाही आहे. आपलं काय म्हणजे यातून पैसे कमवण्याचं आपलं काय उद्दिष्ट नव्हतं. आपण चॅनलच चालू केला होता या गोष्टीसाठी की मला बोलायला खूप आवडतं, मला संवाद साधायला खूप आवडतो. आणि अनेक ठिकाणी म्हणजे असं व्हायचं की असं वाटायचं की यार आपण बोलू शकतो, आपण करू शकतो. त्याच्यातून हा चॅनल आपण निर्माण केला होता. आणि ते करता करता पण बऱ्याच गोष्टी केल्या, असंख्य मित्रपरिवार जोडला, अनेक लोकांचं प्रेम मिळवलं आपण. अनेक लोकांबरोबर विनाकारण थोडे विचार वेगवेगळे असल्यामुळं विरोधही झाला अनेक ठिकाणी. परंतु हे सर्व करत असताना जसं मी तुम्हाला सांगितलं की व्हिडिओ बनवणं, तो एडिट करून टाकणं चॅनलवरती, याला खूप वेळ जातो. जे प्रोफेशनल असतात त्यांच्याकडे टीम असते, ते हेच करत असतात. पण आपलं तसं नाही आहे. आपल्याला कामधंदा करून हे सर्व करावं लागतं, आपली आवड जोपासावी लागते. त्यामुळे इतक्या दिवस व्हिडिओ टाकला नव्हता. तर आजपासून आपण पुन्हा एकदा छोट्या छोट्या स्वरूपामध्ये, जे की शॉर्ट म्हणतो आपण, ते आपल्या चॅनलवरती यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असतील किंवा फेसबुक असेल, यावरती टाकणार आहोत. या छोट्या रील्सच्या माध्यमातून आपण पुन्हा आजपासून भेटायला सुरुवात करणार आहोत. बरेच दिवसापासून मी प्रयत्न करतो की व्हिडिओ टाकायचा, व्हिडिओची सुरुवात करायची, पुन्हा एकदा सुरुवात करायची, पण ते शक्य होत नव्हतं. आज मी ठरवलं आजपासून टाकायचंच, म्हणून आज करत आहोत. आणि योगायोगाने आज आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या लोकशाहीच्या इतिहासातील अतिशय दैदिप्यमान असा इतिहास निर्माण केलेला आहे. लोकनियुक्त पंतप्रधान म्हणून त्यांनी सर्वात जास्त काळ पंतप्रधान होण्याचा मान मिळविला आहे. त्यांचे आपला सर्व देशप्रेमींच्या वतीने आदरणीय मोदीजींचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्यांच्या हातून अशीच देव, देश, धर्माची सेवा घडत जाऊ. त्यांच्या काळात भारताचं नाव संपूर्ण विश्वात आदराने घेतलं जावं, देशाची प्रगती, समृद्धी वाढत जावो, देश समृद्ध, सशक्त आणि बलशाली हो, याच या आजच्या ऐतिहासिक दिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय हिंद.